नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। दसरा चौकात मराठा समाजाचे मोठ्या संख्येने बांधव एकत्र जमले। एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक मुंबईकडे रवाना झाले। आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। पावसामुळे गांधी मैदानात पुन्हा पाणी साचले। शासनाकडून 5 कोटी निधी मंजूर असून निम्मा खर्च झाला तरीही कामे अपूर्ण आहेत। यावरून उद्योग गटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। कोल्हापुरातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय। शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन आदेश राज्य सरकारने रद्द केला असून MSRDC ला स्पष्ट आदेश दिले आहेत। आता पुढील निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच होणार आहे। राजारामपुरी परिसरात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या वादावरून तरुणावर चाकू हल्ला झालाय। वाजिद जमादार गंभीर जखमी असून CCTVत संपूर्ण प्रकार कैद झालाय। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। देवकांडगावची 3 महिने बंद असलेली SD सेवा अखेर सुरू होणार आहे। तहसीलदार समीर माने यांच्या हस्तक्षेपानंतर 29 ऑगस्टपासून सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत। भूमिपुत्र युवा फाउंडेशनच्या लढाऊ भूमिकेला ग्रामस्थांचा पाठिंबा मिळालाय। 1 सप्टेंबर पासून सोन्यासोबतच चांदीच्या दागिन्यावर देखील हॉलमार्किंग लागू होत आहे। ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारचा निर्णय आहे। मात्र हा नियम अद्यापही बंधनकारक नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता फक्त आश्वासन नव्हे, कायद्याने मार्ग काढू। सरकारकडून सकारात्मक प्रयत्न सुरू असून लवकरच निर्णय होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत। मराठा समाजाला दिलेले 100% आरक्षण टिकवता आलं नाही, त्यामुळे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली। महायुती सरकार आरक्षण टिकवण्यासाठी ठाम असल्याचा दावा त्यांनी केलाय। गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना दिलासा दिलाय। म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयाने वाढ जाहीर केली आहे। तसेच इमारत अनुदान, कर्मचारी प्रोत्साहन दरवाढ आणि मुक्त गोठा योजनेत सुधारण्याचीही घोषणा त्यांनी केली आहे। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।